गाईज, मी शिवम देशमुख. मी आत्ताच एक सिरीज केली होती एन्शियंट टेम्पल सिरीज. त्यामध्ये तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिलाय, म्हणजे खूप चांगला प्रतिसाद दिला तुम्ही. सरांनी मला सहज केला. काही खूप जण आहेत माझ्या रीलवरती कमेंट पण करतात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तर आता माझा जो मित्र आहे प्रथमेश टारपे, जो सध्या खूप गाजतो यूट्यूबवर, खूप धमाल डायलॉग आहे नमस्कार मित्रांनो वाला, तर तुम्ही ऐकलंच असेल ना. हो, तोच प्रथमेश. आता तो अमरावतीत आलाय. आल्यावर म्हटल्यावर त्याला जरासं भेटायला जायला लागलं, नाही तर ते कसं आहे, आपलं गुरु शिष्याचं नातं आहे, त्यांनी बोलावं लागते जरासं. तर आता गुरुजीला भेटायला जाणं म्हणजे असं तर जाऊ नाही शकत आहे. आता एका मित्राला घेतो पहिले, नंतर पाहू. आता मित्र आहे, आता प्रथमेश टारपेला भेटायला जाणं म्हणजे कसं आहे की एकटा जाण्यात मजा नाही आहे, तर याला आहे आपला आहे. आता आम्ही दोघं जण एकमेकांची पाहू. असं काही नाही आहे, ते ब्लॉगमध्ये थोडंसं मजाक असते. तर काही आता मी सिरीजची गेली होती एन्शियंट टेम्पल सिरीजची. तुमच्या घराजवळ कुठलं ऐतिहासिक मंदिर असेल किंवा काही असेल तर तुम्ही, हा आहे आयुष गुरुदेव पाटील. भाऊचं युजर नेम काय रे? आयुष पाटील. आयुष पाटील. तर इथं याला तुम्ही मेसेज करू शकता किंवा तुम्ही मला पण DM करू शकता. पण हा जवळचा आहे, खूप चांगल्याने बोलेल. भाऊचा ना, याला नंबर मागितला, नंबर देऊ शकता. बघा भाऊची काही जर सेटिंग गिटिंग जमत असेल तर एकदम साधेसुधे एकदम साधेसुधे पोरं आहे. आणि विशेष म्हणजे आता प्रथमेशला भेटायला जाणं म्हणते चाललो होतं. जसं की प्रथमेश टारपे वेट लॉस जर्नी करते, याला करायला पाहिजे. हे 125 किलोचं आहे हा. थोडंसं वेळ होईन झाले आपल्याला डेस्टिनेशनवर. आपल्या एक गोष्ट दाखवतो मी तुम्हाला, बघा. तुमचा साहेब, तुमचा म्हणजे हा माझा मोबाईल होता, काही कारणास्तव खराब झाला होता. नंतर भाऊच्या कृपेने तो मोबाईल चांगला झाला. माझा हात खूप चांगला आहे. कुठेही लागला तर दुरुस्त होऊन जातो मित्रांनो. माझा हात एवढा चांगला. तर हे भाऊ माझा, आता मी येतो तर हा मला दोन्ही मोबाईल आणायला लावते सोबत. हा म्हणजे हा नवीन वाला आणि हा जुनावाला. जेवढा मित्रांनो माझा हात याला लागत राहणार. आणि हा याच्यात गेम खेळते. म्हणजे बघा, म्हणजे मैत्री असायला पाहिजे, पण इतक्या वेड्यासारखी नाही असायला पाहिजे असं मला वाटते कधी कधी. काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही, आमचं म्हणणं बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमची कृपा आहे हो आमच्यावरती. असा विषय. मग करा सबस्क्राईब चॅनलला. आता 9 वाजला आहे आणि आम्ही चाललो आहे प्रथमेश टारपेच्या घरी. तो कालच पुण्यावरून आला होते, भेट देणार आहे त्याला आपण. भेटला जर्नी केली त्यांनी, खूप रोड म्हणजे आता बऱ्यापैकी फरक पडला त्याच्या याच्यात. त्याला विचारणार आहे मी उद्या, एका ठिकाणी आम्ही शूटिंग करायला जायचा विचार आहे. तर त्याला म्हणणार आहे मी, तू चालतो का? बघू आता काय रिप्लाय देते आपला प्रथमेश. भेटले हे प्रथमेश साहेब. बघा चेहऱ्यात खूप फरक पडला त्याच्या. वेट लॉस जर्नी मस्त सुरू आहे त्याची. कसं वाटून राहिलं वेट लॉस जर्नी करून? चांगलं वाटून राहिलं. नाही, तू सांग. तू आता वेट लॉस जर्नी करत आहे तर खाण्यात जास्त मन लागत असेल दुसऱ्या गोष्टी, तर कसं कंट्रोल करता सांग जरा. असं गरीबाले आता कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. भाऊचं सॅक्रिफाईस बघ. जास्त काही खायचं नाही. याला काही इन्स्पिरेशन दे राजा. म्हणजे हे भाऊची चरबी इतकी आहे की काय सांगावं. तर मित्रांनो पहा, शिवम देशमुखचा ब्लॉग इथंच संपत आहे. 1 मिनिटाचा ब्लॉग झाला, बरोबर ना? नाही, 1 मिनिटही नाही झाला. आम्ही आधी कटिंगला जाणार होतो. ते कसं आहे की काही कारणास्तव जमलं नाही माझ्या कटिंगला जाणं. कसं काय नाही जमलं? उद्या ते नव्हतं राहायचं होतं दादा. तर उद्या आम्ही चांगला मसालेदार ब्लॉग घेऊन येणार आहे. आता आम्ही देवरवाडाला जाणार आहे. हे सांगून दिलं याच्यात. तू बोल रे. त्याचा कापता कापता राहिले केस. तर चला, मी काय म्हणतो, रात्रीचे 10 वाजले, KKRची मॅच चालू आहे. म्हणजे KKR हारणार आहे का जिंकणार आहे काही सांगता नाही आहे. आणि हा माणूस, तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय आहे डिसिजन. कायचं? KKR जिंकन की काय, कोण जिंकन? तर मला अपेक्षा नाही हा ब्लॉग उद्या पडल, त्यामुळं KKRची कोणती मॅच आहे हे समजून नाही शकत. KKR वर्सेस RR. KKR वर्सेस RR. KKR वर्सेस RR ची दुसरी मॅच, KKR वर्सेस RR ची दुसरी मॅच येईपर्यंत ब्लॉग पडन का हा? 26 मार्च पडन. हा ब्लॉग उद्या सकाळीच पडन. डेट पण सांगून दे, 26 मार्च 2025.
बरं जाऊ द्या. 28 तारखेला सीएसके आणि आरसीबी ची मॅच आहे. कोण जिंकल हे नक्की आरसीबी जिंकणार आहे. चला बाय. CSK मित्रांनो